आशा भोसले यांच्या शिष्य आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. नेहा राजपाल आहेत. नेहाजी, आशाताई आज आपल्यात नाहीत, आपल्या गुरु आज आपल्यात नाहीत. हे फारच दुःखद आहे. पण एक गुरु शिष्याचं जे नातं आहे ते कसं होतं? अ, नाही इनफॅक्ट प्रत्येक गायिकेसाठी एक युनिव्हर्सिटी मी म्हणेन, की प्रत्येक गाणं त्यांचं चॅलेंजिंग असायचं आणि लहान-लहान गोष्टी प्रत्येक गाण्यातून एक सिंगर आपल्या गाण्यात आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. हो. असं त्यांचं गाणं होतं. म्हणजे नाट्यपद असो का कॅबरे असो का नवीन अनेक नवीन संगीतकारांसोबत त्यांनी काम केलेलं. म्हणजे मला असं कोणीच लेजंड लक्षात येत नाहीये जो एवढ्या नवीन अगदी फ्रेशर्स कंपोजरसाठी पण गायलेलं असेल कोणी. त्यामुळे त्यांचं नसणं हे आमच्यासाठी खूपच म्हणजे एक खोल आणि एक व्हॅक्यूम निर्माण करून गेलेला आहे. त्या अजूनही स्टेजवर अगदी 18 इयर ओल्ड हो. सारख्या परफॉर्मन्स द्यायच्या. अ, आणि तान तशीच्या तशीच यायची जी एवढ्या वर्षांपूर्वीपासनं त्या गायच्या, त्या अजूनही ती तान तशीच यायची. आणि आपण जरा इमॅजिन केलं आपली आजी साधं उभी उभी पण नाही राहू शकत, पण त्या 3 तास स्टेजवर उभ्या राहून एंटरटेन करायच्या लोकांना, कसं ग्रास्प करून ठेवायच्या. त्यामुळे किती बोलावं आणि म्हणजे ते कितीही बोला तुम्ही ते कमीच पडणार आहे. पण मी त्यांच्याकडून माझे अनेक एक्सपिरियन्सेस आहेत त्यांच्यासोबतचे. पण माझा पहिला एक्सपिरियन्स हा एक स्टेज कार्यक्रमाचाच एक्सपिरियन्स होता आणि दिवाळी पहाटचा कार्यक्रम होता शिवाजी पार्कला. मी आणि म्हणजे त्या होत्या तिकडे गायला आणि हो. माझं एखादं गाणं होतं. तर त्यांनी ऐकलेलं आणि त्यांनी मला दाद दिलेली. त्यामुळे ते अगदीच स्मरणात राहून गेल्यासारखं. आणि त्यांना एकदा लता मंगेशकर पुरस्कार मिळालेला, तर त्यांच्या समोर मी त्यांची 2 गाणी गायलेली. झूठे नैना बोले आणि मागे उभा मंगेश. तर झुठे नैना ची जी सुरुवातीची स्थान आहे ना, ती मी इतकी नर्वस होते त्यांच्या समोर गाणं. आणि ते पण सगळे पूर्ण मंगेशकर कुटुंबीय होतं. पण आशाताईंची 2 गाणी आणि ती अशी तयारीवाली गाणी त्यांच्या समोर हो. सादर करणं हे एक मोठं चॅलेंज होतं. आणि तेव्हा त्यांच्या ना डोळ्यात जेव्हा ती तान गेली ना, तेव्हा त्यांच्या डोळ्यात जी चमक मी पाहिली ना आणि दिसली ती तेव्हा चमक. तेव्हा एका गायकासाठी ना एक अवॉर्ड मिळण्याहून कमी नाहीये ते. अनेक असे एक्सपिरियन्सेस आहेत आणि खरंच म्हणजे काही खूप पोकळी निर्माण झाली आहे. नक्कीच. तुमच्या बरोबरची आशाताईंची जी अशी गोड आठवण, तुम्ही आता जसं म्हणालात तुम्ही त्यांच्यासमोर परफॉर्म केलेला आहे, पण तुम्ही त्यांच्याजवळ शिकण्यासाठी कधी बसलात? आणि जेव्हा आपण शास्त्रीय संगीत शिकतो किंवा कुठलं भावसंगीत शिकतो, तेव्हा एक गुरुने जे केलेलं मार्गदर्शन असतं ते फक्त त्या वेळेपुरतं नसतं, तर आयुष्यभर आपल्यासाठी ते एक खूप छान मार्गदर्शन ठरतं. कारण ती एक अशी एक नाही गोष्ट असते जी ते सांगतात आणि त्याचा फायदा आपल्याला फक्त त्या वेळेपुरता किंवा एका गाण्यापुरता होत नाही. आयुष्यभरातलं आपण जी कुठली गाणी गाऊ त्यासाठी नाही, होतं. अशा त्यांचं कुठल्या एक आयुष्यच काय शिकवण्यासारखं आहे. प्रत्येकाला शिकवण्यासारखं आहे. फक्त माझ्यासाठी नव्हे. तर म्हणजे त्यांचं एक मला वाक्य नेहमी असं ना चटका लावून जातो ते वाक्य म्हणजे जेव्हा पोटात आग असते ना, तेव्हा तुमच्या गाण्यात आग येते. असं त्या बोललेल्या. आणि म्हणजे त्यांनी खूप खडतर प्रवास केलेला आहे. स्ट्रगल त्यांनी म्हणजे आमचा स्ट्रगल तर काहीच नाहीये त्यांच्या समोर. जो स्ट्रगल त्यांनी पाहिलेला आहे. म्हणजे अ, पोटात काही अन्न नसतानाही त्यांनी गाणी अशी तडफदार गाणी रेकॉर्ड केलेली आहे. म्हणजे इमॅजिन तुम्ही उपाशीपोटी कसे गाऊ शकता? अ, अ, एका गायकासाठी किंवा मी एक डॉक्टर पण असल्यामुळे मला असं वाटतं, की पोटात जेव्हा आपल्याला काहीतरी अन्न असलं तरच काहीतरी आपण आपलं डोकं चालतं किंवा काही चालतं. पण त्या मिरेकल होत्या, त्या मॅजिक होत्या. त्यामुळे ओन्ली शी कुड डू इट.
अच्छा, असे अनेक म्हणजे त्यांचा प्रवास जर तुम्ही बारकाईने फॉलो केला तर म्हणजे दीदी सारख्या ज्येष्ठ गायिका आणि एवढी सिस्टर म्हणजे एल्डर सिस्टर हो, इतक्या लेजेंडरी त्यांच्या समोर उभं राहणं आणि एक वेगळी छाप निर्माण करणं हीच मोठी गोष्ट आहे. कुठल्याही गायकासाठी ती एक चॅलेंज म्हणता येईल ना. आपल्या हो. घरातच एक मोठं आदर्श आहे समोर आणि त्यांच्या प्रेझेन्स मध्ये आपला प्रेझेन्स दाखवणं आपल्या कलेप्रमाणे ती दॅट इज मिरेकल मिरेकल म्हणतो ना आपण. खरंच आहे. त्या त्या दोन दोन सिस्टर्स मिरेकल होत्या. खरंच. त्यामुळे आय नेहाजी डोंट नो म्हणजे आय शब्दच नाहीत माझ्याकडे, आणखीन काही शब्द नक्कीच. उरले नाहीयेत असं आशाताईंचं झालं. जाणं हे खरंच कुणाला पचवण्यासारखं नाहीये, कारण त्यांनी आत्तापर्यंत प्रत्येकाच्या मनावर जी छाप पाडली आहे ती कायमची आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या भावना व्यक्त केल्या त्यासाठी. तर उद्धव ठाकरे यांनी देखील आशाताई यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. आपण त्यांनी नेमकी काय एक्सपोज केली ती पाहूया. संगीत क्षेत्रातील स्तंभ कोसळला असं उद्धव ठाकरे म्हणतायत. तर त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केलं. त्या एक दिलखुलास व्यक्तिमत्व होत्या. फक्त गायनातच नाही तर त्या एक वैयक्तिक आयुष्यात देखील खूप दिलखुलास आणि मनमोकळ्या होत्या. लता दिदी यांच्यानंतर त्या संगीत क्षेत्रातील एका महान पर्वाच्या स्तंभाप्रमाणे उभ्या होत्या. अशा शब्दात उद्धव ठाकरे आशाताईंना श्रद्धांजली वाहतात. भारतीय संगीत क्षेत्रातील हा स्तंभ कोसळलाय. त्यांचं गाणं हेच त्यांचं अमरत्व राहील. त्यांच्या स्मृतीला विनम्र श्रद्धांजली. आशा भोसलेंच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झालं. भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झालाय. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एक्सपोस्ट केले. शरद पवारांनी देखील पोस्ट केले. आशा त्यांच्या रूपानं भारतीय संगीत विश्वातील अजरामर आवाज हरपला. संगीताच्या एका सुवर्ण युगाला आज विराम मिळालाय. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. शरद पवार यांनी देखील एक्सपोस्ट करत आशाताईंना श्रद्धांजली वाहिली. तब्बल 6 दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीत विश्वासाठी जे योगदान दिलेलं आहे ते अमूल्य आहे. संगीत विश्वातील आज अजरामर आवाज हरपला. त्यास त्यांचा आवाज थांबला असला तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेलं अढळ स्थान हे कायम राहील. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आशाताईंच्या रूपानं आज एक सुवर्ण युग त्यांच्या जाण्यानं हरपलेला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशाताई भोसले आज आपल्यात नाहीत. त्यांनी नेहमीच बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची वृत्ती ठेवली. अगदी शास्त्रीय संगीतापासून कॅबरेपर्यंतचा त्यांचा प्रवास प्रचंड विलोभनीय आहे. पाश्चात्य धाटणीच्या गाण्यांपर्यंत देखील त्यांनी, अगदी रंगीला रे असेल किंवा कुठलीही अशी फेमस गाणी, उडती गाणी असतील, ते देखील गाण्याचं धाडस केलं आणि त्यावर आपलं नाव कोरलं.